2 दिवसापूर्वी जे आज त्यांच्या बरोबर त्यांचे अंगरक्षक होते त्यांच्या मोबाईलवरून फोन केला, नांदेडला तू लवकर ये. आता दिवस बीडला चांगले आले होते खरं. एकट्यात इतका अधिकार शांत व्हा. राष्ट्रवादीच्या नेत्या सरोज अहिरे यांचाही अश्रूंचा बांध फुटलेला आहे. सरोज अहिरे यांची प्रतिक्रिया. श्रद्धांजली व्हायची वेळ येईल माझ्या आयुष्यात, कधी विचारायला नव्हता केला. बोल ना. हो हो हो. नगर परिषदेनं त्यांची सभा झाली ती शेवटची. तर अजित पवारांना कधी श्रद्धांजली व्हायची वेळ आमच्यावर येईल असं कधी वाटलं नव्हतं, अशा भावना सरोज अहिरे यांनी व्यक्त केल्यात. कार्यकर्ते एकमेकांचं सांत्वन करतायत, एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न करतायत. रितेश देशमुख यांची एक पोस्ट समोर आली आहे, तीही आपण पाहूया. एका दुःखद अपघातात आपण अजितदादा गमावल्याचं ऐकून खूप धक्का बसला आणि मनाला खूप दुःख झालं. सर्वात गतिमान नेत्यांपैकी एक असलेले कामगिरीत घट करण्यास अजिबात संयम बाळगला नाही. त्यांच्या सभोवतालच्या लोकांना सतत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी त्यांनी प्रेरित केलं. रितेश देशमुख यांची ही पोस्ट आपण पाहतोय आणि त्याच भावना प्रत्येकाच्या आहेत. महाराष्ट्रानं एक विजनरी, धुरंधर आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची पुरेपूर जाण असलेला, महाराष्ट्राची खडानखडा माहिती असलेला नेता गमावलेला आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी